दंडवत हो. आजच्या सत्रामध्ये आपण दासीचा दृष्टांत आणि त्याच्यासोबत पुढचाही दृष्टांत आहे पतिव्रतेचा, या संदर्भामध्ये श्रवण चिंतन करणार आहोत. हेतुविन सकळ ही दास्य कीजे, ते जन्म देणे बोलीजे. मागच्या दृष्टांतामध्ये सामान्य स्त्रीचा दृष्टांत, त्याच्यामध्ये सांगितलं की एके अवघे जन्म ने देती, तोकडेची देती, तेही तया लाभाते पावती. म्हणजे एखादा जो जीव आहे तो पूर्ण वेळ देवाला देऊ शकत नाही. यथा बाल भिक्षुक आहे आणि एक प्रपंचातनं आलेली व्यक्ती आहे. बाल भिक्षुक व्यक्ती जो आहे त्याचा बहुतांशी काळ जन्मापासून तर मृत्यूपर्यंत हा मार्गामध्येच तो व्यक्ती असतो. प्रपंचाशी त्याचा काही संबंध नाही. आणि एखादी व्यक्ती अशी आहे की ती प्रपंच करून नंतर मग संन्यास धर्म त्यांनी स्वीकारला. अशी पद्धत आहे बरं का. सगळ्याच धर्मांमध्ये संन्यास धर्म पण आहे. खूप वेळा मी असं बघितलं, आता एका वयस्कर आई आहेत, त्यांनी सर्व त्यांच्या मुलाबाळांची लग्न आटोपून त्यांनी आता संन्यास धर्म स्वीकारला. त्यांचे जे नातलग आहेत ते त्यांच्यावर रागवले, त्यांच्याशी बोलणं बंद केलं. का? तुम्ही संन्यास घेतला म्हणून. हा पण म्हणे आता माझा मुलगा पण कामाला दुसरीकडे आहे, मुलीचं लग्न घेऊन तिकडे आहे, आता मी घरी एकटीच राहते, मिस्टर सरलेले आहेत, मग आता मी घरी राहून करायचं काय? एरवी देवधर्म माझा चालतोच. मला वाटलं माझ्या ज्ञानानुसार की आता संन्यास घ्यावा, तर मग त्याच्यामध्ये बाकीच्यांनी नाराज होण्याचं काही कारण आहे का? काही नाही. म्हणजे संन्यास धर्म हा देखील याच्यामध्ये प्रत्येक धर्मामध्ये बरं का, असं नाही की हिंदू धर्मातच आहे किंवा महानुभाव धर्मातच आहे असं नाही, सगळ्यामध्ये संन्यास धर्म आहे. आणि म्हणून एखादा व्यक्ती बालपणापासून संन्यास वेशामध्ये आहे किंवा एखादा व्यक्ती संसार करून मग त्यांनी संन्यास घेतलेला आहे, संसाराचा त्याग करून, अशी व्यक्ती आहे. याच्यामध्ये आपल्याला पहिली व्यक्ती अशी दिसते की ज्यांनी देवासाठी जास्त वेळ दिलेला आहे आणि दुसरा जो व्यक्ती आहे त्यांनी कमी वेळ दिलेला आहे. आता आपण कधी पण मूल्यमापन वेळेचं करत असतो है ना, की आम्ही आधीपासनचे आहोत, आम्ही खूप वर्षाचे आहोत, किंवा असंही म्हटलं जातं आमची चौथी पिढी, पाचवी पिढी. हे तर आमच्या कानावर खूप पडत असतं बरं का, आमची सातवी पिढी वगैरे वगैरे. परंतु तुमच्या किती पिढ्या देवा धर्माला उपयोगी गेल्या त्यावर आपल्याला मोक्ष मिळत नाही. तुम्ही किती वेळ देवाला देताय यावर पण मोक्ष नाही मिळत. तुम्ही किती गुणवत्तेने तुमचा वेळ देताय, मग तो कमी देताय का जास्त देताय हा पण महत्वाचा नाही आहे. एखादा म्हणेल मी सकाळपासून स्मरणाला बसलेलो आहे, परंतु काय होतं की विशिष्ट वेळात 2-3 तासानंतर तो व्यक्ती कंटाळतो. पण आता आज विडाच असं ठेवलेलं आहे की सकाळपासून स्मरण करणार आहे मी, त्याच्यामुळे त्याला बसावंच लागतं. आणि मग तो एका विशिष्ट वेळी कंटाळतो, मग तो इकडे बघ तिकडे बघ, हे कर ते कर, जांभई दे 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 दे. पण तो बसला किती तास? 10 तास बसला. आता एखादा दुसरा व्यक्ती आहे तो 2च तास बसला फक्त. आता आपण मूल्यमापन कोणाचं करतो की ते 10 तास बसले, त्याचा मान सन्मान जास्त आहे. आपण वेळेला महत्व देतो, परंतु इथे आपल्याला गुणवत्तेला पण महत्व देता आलं पाहिजे. की एखादा व्यक्ती वेळ जास्त देऊ शकत नाही, कमी देईल, पण त्यांनी जर का उत्तम प्रकारे जर का वेळ दिला तर कदाचित 10 तासावाला त्याच्यामध्ये कमी पडू शकतो है ना. कधी कधी एखाद्याने 3 तास पेपर लिहिला आणि त्याला 50च मार्क मिळाले, आणि एखाद्याने 2च तास लिहिला पेपर, त्याला 90 मार्क मिळाले. म्हणजे तो किती वेळ देतोय पेक्षा तो कसा वेळ देतो आहे है ना, त्याला जास्त महत्व आहे.
आणि म्हणून इथे काय सांगितलं, सामान्य स्त्रीच्या दृष्टांतामध्ये एक अवघे जन्म ने देती, संपूर्ण आयुष्य देत नाही एखादा व्यक्ती, तोकडेची देती, तोकडच काळ देतो. जसं प्रपंच करून आलेला जर का व्यक्ती आहे, तो वासनिक जर का असेल, वासनिक म्हणजे काय, प्रपंचात राहूनच संन्यासी, त्याला म्हणतात वासनिक. वासनिकाच्या 2 व्याख्या केलेल्या आहेत, अनिष्ट सेवा पोळे तो वासनिक, आणि अनुसरणाची इच्छा ज्याच्या मनामध्ये त्याला वासनिक म्हणतात. आणि तिसरी व्याख्या मी अशी करत असतो की जो प्रपंचात राहूनच संन्यासी असतो तो वासनिक, किंवा ज्याला संन्यासी होण्याची ओढ असते सतत, तो आहे वासनिक. आणि म्हणून असा जो व्यक्ती आहे, तो व्यक्ती कदाचित तुम्हाला असं दिसतं की ते संन्यास घेऊन 2च वर्ष राहिले किंवा 3च वर्ष राहिले किंवा त्यांनी आत्ताच संन्यास घेतला, परंतु त्यांचा मागील काळ कसा आहे. जो व्यक्ती 1 तास पेपर लिहितो, म्हणजे आपण फक्त त्याचा 1 तास मोजायचा नाहीये, त्याच्या अभ्यासाचे जे काही तास त्यांनी आधी दिलेले आहेत परीक्षेच्या आधी, ते पण आपल्याला मोजण्यामध्ये घ्यावे लागतील. असं उगाच कोणी येऊन पटकन पेपर लिहून जाणार नाही, त्याच्यासाठी त्यांनी आधी वेळ दिलेला आहे. तसं संन्यास धर्मामध्ये वेळ कमी दिला गेला असेल किंवा प्रपंचात जास्त वेळ गेला आणि इथे नंतर आलेले त्याग करून, परंतु प्रपंचात राहून जर का वासनिक दशेमध्ये ते गेले असतील तर तिथे राहून ते जास्तीत जास्त देवा धर्माला जास्त आठवतात. तुम्ही बघा की प्रपंचामध्ये असे काही लोक असतात, ते प्रपंच करणार आहेत पण त्यांना लोक बुवा म्हणतात, है ना. म्हणजे ते म्हणतात ह्यांना बघितलं की इतकं शांतता वाटते, साधुत्व वाटतं. तो माणूस प्रपंचातला आहे, तो व्यक्ती निरूपण करत नाही, तो व्यक्ती काही महाराज म्हणून फिरत पण नाही, परंतु त्या व्यक्तीला बघितलं की आपोआपच संतत्वाची भावना इतरांमध्ये, इतका तो व्यक्ती सात्विक आहे. आणि म्हणून असा व्यक्ती कमी वेळासाठी जरी तो संन्यास वेशामध्ये जरी आला तरी काय होतं की त्याची जी काही समर्पणाची ज्याची जी वेळ आहे, त्या वेळेमध्ये ते अत्यंत उत्तम प्रकारे ते समर्पण जे आहे ते केलेलं आहे. आणि म्हणून तेही त्या लाभाते पावती, म्हणजे परमेश्वर जो लाभ द्यायला त्या ठिकाणी उपस्थित आहेत, तो देखील व्यक्ती त्या लाभाला पाहू शकतो. तो जरी उशिरा आलेला असेल, उशिरा त्याग केलेला असेल, तरी देखील त्याला उत्तम प्रकारचं दातृत्व परमेश्वर करू शकतात. हे मागील दृष्टांतामध्ये आपण बघितलं. त्याच्यामध्ये सांगितलं की अवघे जन्म नेदी, जन्म शब्द आहे. आता आपल्याला प्रश्न पडलेला आहे की जन्म म्हणजे नेमकं काय, है ना. जन्म घेणे हा एक जन्म आहे, त्याच्यानंतर आपला उपदेश होतो हा सुद्धा एक जन्म देणेच आहे, नवीन जन्म आहे. आणि आपण संन्यास घेतो किंवा अनुसरण घेतो हा पण एक जन्म देणेच आहे. म्हणजे अशा प्रकारचे जन्म आहेत. मग या ठिकाणी जन्म देणे हे कशाला म्हणायचं बरं, तर सांगतात हेतू विन सकळ ही दास्य कीजे. हेतू शिवाय तुम्ही जेही काही परमेश्वराच्या निमित्ताने जेही तुम्ही करता ते मुळामध्ये म्हणजे हेतुरहित असलं पाहिजे. जे सध्या आत्ताच्या काळामध्ये 99% सगळं विरोधात चाललंय बरं का. हेतुयुक्त सगळं आहे. जेही लोक काही करतात, एक फूल जरी त्यांना व्हायचं आहे तरी त्याच्या मागे काहीतरी हेतू आहे की तुम्ही जर का देवा माझं हे काम केलं तर मी 1.25 लाख फुलं वाहीन. म्हणजे फुलं वाहणं सुद्धा हेतुपूर्वक आहे. दिवे लावणे सुद्धा आम्ही 101 दिवे लावू, कधी, तुम्ही जर का आमचं हे काम केलं तर. हेतूशिवाय नाही आहे. आम्ही मंदिरात कधी येऊ, आमचं हे काम होण्यासाठी आम्ही खेटी करणार आहोत, त्याच्यासाठीच आम्ही मंदिरात येऊ, त्याच्यानंतर आम्ही येणार नाही पुढच्या संकटापर्यंत. म्हणजे सगळ्या क्रियेमध्ये आपला हेतू 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 आहे. कधीतरी हेतू शिवाय पण आपण काही जर का क्रिया केल्या तर लक्षात घ्या तुम्हाला त्याचा वैयक्तिक आनंद एवढा असणार आहे
म्हणजे तुम्ही इतरांना कोणाला मदत करत असाल त्याच्यात तुमचा कुठलाच हेतू नाहीये. तर त्यांच्याकडनं पैसेही नको, त्यांच्याकडनं मदतही नको, त्यांच्याकडनं वाहवा पण नको, प्रसिद्धी पण नको, काहीच नको. अशा प्रकारे जर का तुम्ही काहीतरी सेवा केली, कोणाची मदत केली, तर त्याचा एक मनस्वी आनंद तुम्हाला असणार. तसं देवधर्म करत असताना देखील निर्हेतुक करा, कुठलाच हेतू ठेवायचाच नाही. देव जरी द्यायला आले, काय पाहिजे सांगा, काहीच नको, फक्त देव पाहिजे बस, ह्याच्या व्यतिरिक्त काही नको. त्याला म्हणतात ईश्वर साधना. ईश्वर साधनेमध्ये आपण साधना कोणाची करतो? ईश्वराची. मग साधना ईश्वराची करायची, मागायचं दुसरं कसं काय? है ना. आता जर का आपण मेडिकलमध्ये गेलो तर तिथे साखर मागता येते का? काही किराणा मागता येतो का? आणि जर का तुम्ही किराणा दुकानात गेले तर मग मेडिकलचं काही मागता येतं का? नाही मागते. जिथे जातो आपण तिथे त्याच गोष्टी मागितल्या पाहिजेत. तशा पद्धतीने इथे परमेश्वराकडे जर का आपण परमेश्वराची साधना करतोय तर त्यावेळी परमेश्वरालाच अपेक्षित ठेवा की परमेश्वरच भेटले पाहिजेत बस. बाकी परमेश्वराकडनं कशाची अपेक्षा ठेवू नका. एकदा परमेश्वर भेटले की त्याच्यात सगळंच भेटलं. अर्जुनाने काय मागितलं आणि दुर्योधनाने काय मागितलं? दुर्योधनाने कृष्ण महाराजांकडे असलेलं मागितलं आणि अर्जुन देवाने कृष्ण देवालाच मागितलं बस. म्हणजे मुख्य गोष्ट मागून घ्या तुम्ही, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी समाविष्ट येतात. आणि असं असतं की एकदा मुख्य गोष्ट जर का भेटली तर बाकीच्या गोष्टींची अपेक्षाच राहत नाही आपल्याला, असं असतं. आणि म्हणून इथे सांगितलेले की हेतू विन सकळ ही दास्य कीजे. आपला प्रश्न काय आहे, जन्म कशाला बोलतात, त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे की हेतू शिवाय सकळ दास्य करा. तुम्ही जेही देवाचं जे पण काय करता त्याच्यामध्ये हेतू फक्त एकच असला पाहिजे की देव भेटणं, एवढाच हेतू असला पाहिजे. की देवाकडनं काय भेटणं हा हेतू ठेवू नका अजिबात. तुम्हाला सगळं भेटेल. स्वामींनी एक वचन सांगितलेलं आहे की जेवढं तुम्ही एखाद्या गोष्टीच्या मागे लागता तेवढी गोष्ट तुमच्यापासून ती लांब पळते, आणि जेवढं तुम्ही एखाद्या गोष्टीपासून लांब पळता तेवढी गोष्ट तुमच्या ती मागे मागे येते, है ना. तुम्हाला माहिती आहे कुत्र्याच्या बाबतीमध्ये कसं असतं? तुम्ही जेवढं पळाल त्याच्यापासून तेवढं तो काय करतो? थोडंसं कमी करा. तेवढं ते श्वान तुमच्या मागे लागतं, आणि जेवढं तुम्ही त्याच्या जवळ जाल त्याच्या मागे लागाल तेवढं तो लांब पळेल. अशाच प्रकारच्या कर्मांच्या बाबतीमध्ये तसंच आहे. जेवढं एखाद्या कर्माच्या मागे लागतं तेवढं कर्म ते लांब लांब पळतं, आणि जेवढा आपण त्याचा त्याग करू तेवढं तुम्हाला तुमच्याकडे त्या वस्तू, ते पदार्थ जास्त येतात. मी जेव्हापासून गोड बंद केलं तेव्हापासून आज पण ताटामध्ये 2 गोड पदार्थ होते बरं का. आणि उलट लोकांना जर का कळलं हे गोड खात नाही, ते बाबा आजच्या दिवस खा, आजच्या दिवस खा, म्हणजे लोक जास्त आग्रह करतात. आणि जर का तुम्ही जास्त खात असाल तर ते लपवून ठेवतात लोक, हे नको यांच्या समोर नका ठेवू. म्हणजे काय होतं, हे असं त्यागामध्ये काय आहे, एक मनस्वी समाधान असतं आपल्याला, आणि ते समाधान आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये हेच सांगितलेलं आहे, निष्काम कर्मयोग. आपण सगळे सकाम कर्मयोग करू. प्रपंच म्हणजे सकाम कर्मयोग. आम्ही जर का पत्रिकेत नाव टाकलं तर त्यांनी पण आमचं नाव टाकलं पाहिजे, सगळं सकाम आहे. त्याच्यामुळे आपण जेव्हा त्यांचं नाव टाकतो तेव्हापासून ते दुःख सुरू होतं की बघूया हे नाव टाकतात की नाही आमचं, किंवा मग वर टाकतात की खाली टाकतात की एकदम शेवटी टाकतात. हे सगळं सगळं दुःखाला कारणीभूत आहे. ह्याच्यापासून थोडंसं वेगळं होऊन जा. आणि मी बऱ्यापैकी तसं बघतो, जगायला बघतो मी, की जेवढं त्या गोष्टीपासून आपण लांब राहता येईल तेवढं मी लांब राहतो. जरी कोणी म्हटलं की बाबा म्हणजे तुम्हाला तिकडे काय हे नाही, काय हरकत नाही बाबा, तुम्हाला ते असं नाही, काही हरकत नाही. जे मागे आम्ही एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो तर ते मला खूप लोकांनी म्हटलं तुम्ही ते टेबलवर बसा. मी खालीच बसलो, बाकीचे साधूही बसले होते. ते पत्रावळी समजा बाकीच्याही साधू नव्हती, मलाही वाढली. ते एकदम तुम्ही वर बसा, तिकडे असं ताट नाही आहे, हे नाही. म्हटलं नाही, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, ज्याच्यात वाढलं त्याच्यामध्ये जेवायचं आहे आपल्याला. म्हणजे तो जर का दुःख ठेवलं तर मला किती दुःख झालं असतं.
आणि ते दुःख नाही ठेवलं तर काहीच दुःख होणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने आम्हाला ईश्वर साधना आपण सगळेच करतो. फक्त आपणच करतो असं नाही. आपल्या पंथातले सगळे करतात. बरं, आपल्याच पंथातले करतात असं नाही. सगळ्याच धर्मातले लोक करतात. सगळ्या जगातले लोक देवधर्म करतात. पण कोणीही व्यक्ती समाधानी का नाही? कारण की सगळे हेतुपूर्वक करून राहिलेले आहेत. हेतूशिवाय काहीच नाही आहे. आणि हेतूशिवाय जर का तुम्ही ईश्वराचं साधना जर का तुम्ही आचरण आणली, ते जन्म देणे बोली जे त्याला म्हणतात जन्म देणे. म्हणजे एखाद्या बाबतीमध्ये तुम्ही त्याचा मोबदला घेत असाल तर त्याला समर्पण म्हणत नाहीत, किंवा त्याला सेवा म्हणत नाही, त्याला मदत म्हणत नाही. त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही ते काहीतरी घेतलेलं आहे. आणि एखादं कार्य तुम्ही करताय, अनेक कार्य तुम्ही करताय, त्याचा कुठलाच मोबदला तुम्ही घेऊन नाही राहिले. त्याच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची आस, आसक्ती, मोह तुमचं काहीच नाही आहे. त्याला जन्म देणं असं बोलतात. बघा, एवढं मोठं युद्ध केल्यानंतर राज्य जिंकलं आणि मग कृष्ण महाराजांनी सांगितलं की हे सगळं सोडून द्या. आता सोडणं शक्य असतं का? बघा, सोडणं शक्य नसतं बरं का. एकदा आपल्याला जे मिळालेलं आहे ते आपण सोडत नसतो. आणि अर्जुन देवांना सांगितलं की पांडवांना सांगितलं हे सोडा सगळं, आणि त्यांनी लगेच सगळं सोडून पण दिलं. हे काय आहे? अनासक्तता आहे. लगेच सोडता पण आलं पाहिजे आपल्याला. आणि म्हणून त्याला जन्म देणं असं म्हणतात, म्हणजे त्याला समर्पण असं म्हणतात. असा दृष्टांत आहे, दासीचा दृष्टांत सांगितलेला आहे. आणि तो दृष्टांत स्वामींनी जो सांगितलाय तो अतिशय उत्तम अशी छान लीळा आहे. डोमे पैठणला आमच्या स्वामींचं अवस्थान असताना ही लीळा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. भट उदका नयनी दासी दृष्टांत कथन. भटोबास पाणी आणायला गेलेले आहेत आणि तिकडून आल्यानंतर स्वामींनी त्यांना दासीचा दृष्टांत निरूपण केलेला आहे. एकुदी गोसाव्यांसी मढी आसन झाले असे. स्वामींना आसन झालेलं आहे. स्वामी आसनस्थ विराजित आहेत. गोसावी निरूपण करीत असते. आमचे स्वामी निरूपण करत होते तेव्हा बाईसी म्हणितले. बाईसा म्हणतात कोणाला? भटोबासांना. नागद्या हे घागरी भरूनी आणि हो. म्हणजे निरूपण सुरू आहे आणि निरूपण सुरू असताना सगळेजण बसलेत, स्वामी निरूपण करत आहेत आणि त्यावेळेला पाण्याची आवश्यकता पडलेली आहे बाईसांना. आणि म्हणून बाईसा भटोबासांना काय म्हणतात की हे घागरी भरून आणि हो. आता तिथे बाकीचे लोक पण आहेत, परंतु भट्टोबासांनाच ते सांगितलेलं आहे. आणि भट्टोबासा ते न मनेची. त्यांना थोडंसं हे वाटलं, वाईट वाटलं, की चुकीचं वाटलं, की मलाच का सांगितलं किंवा आत्ताच का सांगितलं वगैरे, हे प्रश्न निर्माण झाले त्यांच्या मनामध्ये. आणि आपल्याला पण असं होतं बरं का. कोणी जर का आपल्याला काम सांगितलं तर आपल्याला पहिले तर कधी कधी बरं का, कधी कधी आपल्याला हे वाटतं, राग येतो की मलाच का सांगतात नेहमी. लक्षात घ्या की आपल्यालाच का सांगतात ह्याचं पण काहीतरी कारण असेल ना. जर का कोणीतरी तुम्हाला सांगितलं हे थोडंसं नाव लिहा बरं इथे, 4-5 नावं, परत काहीतरी लिहायची वेळ आपल्याला सांगितलं, परत आपल्याला सांगितलं, म्हणजे का सांगत असतील आपल्याला? कारण आपलं अक्षर चांगलं आहे म्हणून आपल्याला सांगतात. मग बाकीच्यांना का नाही सांगत? बाकीच्यांचं अक्षर चांगलं नाही. किंवा आपल्यालाच ती सेवा का सांगतात का तू आपण वाढतोय चांगलं, आपण सांडत नाही, व्यवस्थित वाढतो, नियोजन आपलं चांगलं आहे. कधी आम्हालाच का बोलवतात कामाला? कारण की तुमचं नियोजन चांगलं आहे, तुमची हे पद्धत चांगली, सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे आपल्याकडे काहीतरी गुणवत्ता आहे म्हणून आपल्याला सांगत आहेत. आपल्याला राग काय येतोय? आम्हालाच नेहमी सांगतात, आम्हालाच नेहमी सांगतात. उलट आपल्याला हे वाटलं पाहिजे की प्रत्येक वेळी आपली आवश्यकता पडते, म्हणजे आपण त्यांच्या उपयोगी जात आहोत, म्हणजे आपल्याकडे ती गुणवत्ता आहे. जसं आता अनेक ठिकाणी मला निरूपणाला बोलवलं जातं, तर मला अनेक लोक बोलले, म्हणजे मी चांगलं बोलतो हे मलाच माहीत नव्हतं. मला फोन करून लोक सांगायचे की तुमचं निरूपण ऐकलं की छान वाटतं, चांगलं सांगता, चांगलं बोलता.
असे अनेक लोक बोलले 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 बोलले. नंतर मग मी विचार करायला लागलो की सगळे लोक असं कसं काय बोलतात, म्हणजे खरंच आपण चांगलं बोलतो का? एरवी तोंडावर तर लोक बोलतात तुमचं छान झालं बरं का, छान झालं बरं का, असं बोलणारे असतात. लोक आवर्जून आपल्याला हे करतात. म्हणजे खरोखर आपल्याकडे तो गुण देवाने दिलेला आहे का? म्हणजे त्याचं मी थोडंसं चिंतन केलं. आता हे काय केलं पाहिजे, की आपण त्याचा उपयोग, देवानी जर का हा गुण आपल्याला दिलेला आहे, तर आपण काय केलं पाहिजे, त्याचा उपयोग देवासाठीच आपल्याला करता आला पाहिजे. म्हणजे आपल्याला, आपण काय आहोत, आपल्याकडे गुणवत्ता काय आहे आपल्या लक्षात आली पाहिजे आणि ती ईश्वराच्या उपयोगी आपल्याला नेता पण आली पाहिजे. आणि त्या बाबतीमध्ये कुठला मोबदला पण अपेक्षित न ठेवता ते करता आलं पाहिजे. इत्यादी गोष्टी आपल्याला आपल्या बाबतीत चिंतन करता आल्या पाहिजेत. आणि म्हणून बाई आता इथे बाकीचे पण मंडळी आहेत, पण मग भट्टोबासांनाच का सांगितलं? आणि भट्टोबास हे कार्यकुशल व्यक्तिमत्व आहेत. बाकीच्यांसारखं नाही की कसंही केलं असं नाही आहे. भट्टोबासन सगळे कार्य जे आहे ते विचारपूर्वक सगळे काय असायचे. म्हणजे आता आम्ही समजा आम्ही पण सेवा सांगतो कोणाला, तर ते आम्ही माणूस बघून सेवा सांगतो की नाही त्यांना वाढायला नका देऊ, वाढायला त्यांना द्या. का? कारण की ते लहान मुलांना पण आग्रह करतात काही लोक बरं का. लहान मुलं घेऊन नाही राहिले त्यांना आग्रह करतात. आता हे चुकीचं की बरोबर? चुकीचं की बरोबर? चुकीचं आहे. मोठ्यांना आपण आग्रह करू शकतो, कधी कधी मोठ्यांच्या पण लक्षात येत नाही. ते आग्रहाला हे 2-3दा आग्रह केले ते घेऊन घेतात. नंतर त्यांना कळतं ही चतकोर चपाती जास्त झाली बरं का. मोठ्यांना अंदाज येत नाही, छोट्यांना कसा काय येणार अंदाज? म्हणून वाढणारी व्यक्ती कशी असावी आम्ही सांगतो नाही, त्यांना नका पाठवू वाढायला, त्यांना बोलायला पाठवू नका, बोलायला यांना पाठवा, हे बरोबर बोलतात, चांगलं बोलतात. म्हणजे त्या ठिकाणी तुमच्याकडे ती गुणवत्ता आहे, भट्टोबासांकडे ती गुणवत्ता आहे. म्हणून आमच्या स्वामींनी पण एवढी मोठी पंथाची धुरा कोणाकडे दिली? माहीम भट्टांकडे नाही दिली, भट्टोबासांकडे दिलेली आहे. माहीम भट्ट पण भरपूर विद्वान व्यक्ती होते. मला असं आधीच्या काळात वाटायचं बरं का, भट्टोबासांपेक्षा पण माहीम भट्ट जास्त मोठे आहेत. मुळामध्ये माहीम भट्टांचाही अभ्यास छान आहे, सगळं व्यवस्थित आहे, परंतु जी कार्यकुशलता जी असते ती भट्टोबासांकडे जास्त चांगल्या प्रमाणामध्ये आहे. म्हणूनच स्वयंपाक तर सगळेच बनवतात, पण सगळ्यांना सुगरण म्हणतात का? सुगरण एखाद्याच व्यक्तीला म्हटल्या जातं का? कारण की तो जसा पदार्थ, जसा पदार्थ जसा बनला पाहिजे तो तसाच बनवणं, ह्याला म्हणतात सुगरण. नाही तर स्वयंपाक एरवी भोजन सगळ्यांना बनवता येतं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आपल्यापर्यंत एखादी सेवा येते, आपल्यापर्यंत एखादा निरोप येतो, तर त्याचं कारण ते आहे की आपल्याकडे ती गुणवत्ता आहे. आणि म्हणून भट्टोबासांना सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही पाणी घेऊन या. कोण? बाईसा सांगतात. बाईसा कशा आहेत? बाईसा बरवा बरवा पदार्थ स्वामींना वाढतात. पदार्थ भरपूर आलेले आहेत, सरसकट सगळं वाढत नाहीत. बरवा बरवाच पदार्थ वाढला जातो एकदम. आणि तो पण कसा? स्वामींची श्रीमंत सुकुमार आरोगण आहे. म्हणजे पदार्थ कसे वाढले पाहिजेत? सुकुमार, म्हणजे कमी प्रमाणामध्ये वाढले गेले पाहिजेत. एका ठिकाणी मला बाजरीच्या 2 भाकऱ्या वाढलेल्या होत्या. हा, सुरुवात 2 भाकऱ्या, आणि अजून एक भाकरी चालू होती आतमध्ये तयार होणं. म्हणजे मला तर हे झालं की हे 2 भाकऱ्या खाऊन परत तिसरी पण भाकरीचा आग्रह आहे. म्हणजे हे वाढणं कसं झालं? सुकुमार झालं का? हे ओबडधोबड वाढणं झालं. म्हणजे त्यावेळेला त्या ठिकाणी म्हणजे ही कार्यकुशलता असणं गरजेचं आहे की बाईसा एकदम सुंदर सुकुमार, बाईसांचं बनवणं देखील, वाढणं देखील पद्धतशीर सगळं असायचं. आणि जसा जे आता पदार्थ वाढण्याचे पण नियम असतात ना, कुठला पदार्थ कुठे वाढायचा वगैरे. एका घरी मी गेलतो, त्यांनी मीठ मध्यभागी वाढलं होतं. आता मी ते पहिल्यांदाच बघितलं बरं का. आता मला प्रश्न पडला, मीठ मध्यभागी का वाढला असेल? मी तक्रार नाही केली त्यांच्याकडे. मी उलट त्याच्यातनं बघितलं की एखादी वस्तू जर का मध्यभागी ठेवली की ती सगळीकडे न्यायला बरी पडते.
तसं मीठ मध्ये वाढलं म्हणजे इकडे भाजीकडे न्यायला बरं, डाळीकडे न्यायला म्हणजे किलोमीटर तेवढंच कमी होऊन जातं. ह्या टोकावरून त्या टोकाला मीठ नेणं म्हणजे अवघड पडेल. म्हणून कदाचित त्यांनी ते वाढलं असावं. परंतु ते वाढण्याच्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे. म्हणजे स्वामींच्या ठिकाणी जर का सेवा करायची असेल तर ती सेवा कशी असली पाहिजे? उत्तम प्रकारची सेवा. नुसते पदार्थ उत्तम असून नाही चालणार. वाढण्याची जी काही पद्धती आहे ती पण उत्तम असली पाहिजे. उत्तम प्रकारे वाढलं गेलं पाहिजे किंवा उत्तम प्रमाणातच वाढलं गेलं पाहिजे. एकदम एकदम भरमसाठ असं नको. म्हणजे त्या ठिकाणी भट्टोबासांकडे ती कार्यकुशलता होती. जे बाईसांना अपेक्षित आहे तशी सेवा फक्त भट्टोबासच जशीच्या तशी करू शकत होते. आणि म्हणून जेव्हा तांदूळद्याची भाजी आदल्या दिवशी स्वामींनी नाथोबासांना काढायला सांगितली, नाथोबासांनी ती काढून आणली, बाईसांकडे द्यायला लावली, स्वामींनी बनवायला लावली, वाढायला लावली, स्वामींनी ती आरोगणा केली आणि स्वामींना देखील ती भाजी आवडली, छान झाली भाजी. दुसऱ्या दिवशी नाथोबा त्यांना वाटलं स्वामींना ही भाजी आवडते म्हणून ते गेले आणि तांदूळाची भाजी काढून आणली, बाईसांकडे दिली, बाईसांनी बनवली, स्वामींना वाढली. स्वामी म्हटले ही भाजी कोणी आणली? नाथोबासांनी. काढा म्हणे ही भाजी. म्हणजे तो विधी कधीसाठी होता? फक्त कालच्यासाठी होता. मग तो विधी आज आमच्यासाठी असेल का? मग दुसऱ्याच दिवशी नाथोबासांना स्वामींनी परत शिक्षा पण केलेला आहे. आदल्या दिवशी नाथोबासांनाच ती भाजी आणायला सांगितली आणि दुसऱ्या दिवशी बाईसांना ती भाजी काढायला सांगितली. आदल्या दिवशी वाढायला सांगितली, दुसऱ्या दिवशी काढायला सांगितली. दुसऱ्या दिवशी स्वामींसाठी तो विधी नव्हता, नाथोबासांसाठी तो विधी नव्हता. मग तो विधी आज आमच्यासाठी असेल का? तो नाथोबासांपुरताच विधी होता आणि तो तेवढ्या दिवसापुरताच तो विधी होता. नंतर तो विधी नाही. लक्षात घ्या. हे आपण काय करतो, तिकडे घडलं का मग इथे पण करायचं तसंच. तिथे त्यांनी केलं का मग आपणही करायचं. पण तो विधी पर्टिक्युलर तेवढ्याच वेळासाठी होता, तो नंतर नाही आहे. तो प्रत्येक औषध आपण म्हटलं ह्यांनाही पण हेच औषध दिलं तर आपणही तेच घेऊ, त्यांच्यासाठी ते औषध आहे. आत्ता आपल्याला ते चालेल की नाही चालेल सांगता येणार नाही. त्यांना ते हिवाळ्यात दिलेलं औषध आहे, आता उन्हाळा सुरू आहे, ते चालेल का आता? हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून प्रत्येकासाठी सारखा विधी नाही आणि एकच विधी सगळ्यांना नाही आहे. प्रत्येकासाठी परमेश्वर वेगवेगळं सांगतील. फक्त नामस्मरण आणि सेवादास्य हा विधी मात्र सर्वांना सारखा. त्यातल्या त्यातही नामस्मरण हा विधी सर्वांना सरसकट चारही युगामध्ये आणि पुढच्याही अनंत युगामध्ये एक विधी सर्व समान असणार, तो म्हणजे नामस्मरण. त्यांना सांगितला तोच विधी आमच्यासाठी पण आहे. पण सगळे विधी आपल्यासाठी नाहीत. म्हणून या ठिकाणी जो विधी ज्यांच्यासाठी तो त्यांच्यासाठी. आता या ठिकाणी नाथोबासांना सांगितलं स्वामींनी विधी, ते दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये चुकले. परंतु इथे जर का भट्टोबास असते तर भट्टोबासांनी दुसऱ्या दिवशी तांदूळचा आणला नसता. त्यांनी दुसऱ्या दिवशी स्वामींना विचारलं असतं की देवा मी ते आणू का? आणि स्वामी म्हटले असते आणा तरच, नाहीतर स्वामींना विचारल्याशिवाय नाही. आणि म्हणून या सर्व बाईसांची सेवा करण्याची जो एक रकाना आहे, त्या रकान्यामध्ये भट्टोबास पुरेपूर बसतात. आणि म्हणून आता स्वामींच्या पिण्यासाठी ते पाणी आणायचं आहे, नुसतं वापरण्यासाठी म्हणून नाही. आणि ते स्वामींसाठी आणायचं आहे, या दृष्टीने ते पाणी कसं असलं पाहिजे? उत्तम प्रकारचं पाणी असलं पाहिजे. आणि म्हणून बाईसास भट्टोबासांना म्हणतात की हे घागरी भरून आणा हो, हे घागरी भरून आणा बरं पाण्याची. आणि भटा न मनेची. भट्टोबासांना थोडं नाराजी झाली. घागरी घेतली, आता बाईसांनी सांगितले नाही म्हणता येत नाही, स्वामींसमोर सांगितले नाही नकारता येत नाही. घागर त्यांनी घेतली पण नाराजीनेच उठले की निरूपण चालू आहे आणि बाईसांनी मध्येच काम सांगितलं. ते म्हणतात कैसी ये बाईसे. कशा बाईस आहेत या? निरूपणाचाची प्रसंगी म्हणिये देती, नावेक राहती तरी काही होते. निरूपणाच्याच वेळेला काम सांगितलं. आत्ता निरूपण सुरू आहे, मग आता हे काम किंवा हे सेवा मला नंतर सांगितली असती तर काही बिघडलं असतं का? निरूपण आता संपणारच होतं.
किंवा निरूपणाच्या आधी सांगितलं पाहिजे होतं, म्हणजे त्याच्या आधी आटपून घेतलं असतं आणि मग निरूपण ऐकलं असतं. बघा आपल्यामध्ये पण अशी परिस्थिती होते बरं का. जर का आपण सेवेकरी आहोत तर कधी कधी आपल्याला एखाद्या सुरू असलेला विधी सोडून दुसरा विधी करायला जावं लागतं. जसं आपण स्मरणाला बसलेलो आहे आणि तेवढ्यामध्ये कोणी अभ्यागत आले, साधू आले, अधिकरण आले, मग आपण काय करायचं? आधी स्मरण पूर्ण करून घ्यायचं की आधी त्यांचं स्वागत करायचं? काय करायचं? आधी स्वागत करावं लागेल. एखाद्याने ते बाकी मोठी गाठी घेऊन बसलेले असतात, ते गाठी दाखवतात, गाठी पूर्ण होते माझी. गाठी पूर्ण झाल्याशिवाय मी उठणार नाही. तर मी आता मस्करी म्हणतो, त्यांच्यासमोर असं साफ किंवा नाक टाकलं तर ते उठतील की नाही उठतील? है ना, घाबरून लगेच उठतील ते. म्हणजे आपल्याला ते तारतम्य पण असलं पाहिजे की एक विधी आपला सुरू आहे, पण दुसरा जर का महत्वपूर्ण विधी जर का उपस्थित झाला तर आपल्याला त्या विधीला सन्मान देता आला पाहिजे. तुमचं स्मरण बंद होणार आहे का? तुमची गाठी बंद होईल, पण स्मरण बंद होईल का? आलं लक्षात? गाठी बंद होणे आणि स्मरण बंद होणे याच्यात फरक आहे. गाठी बंद जरी झाली तरी स्मरण बंद होतं का? स्मरण चालूच राहतं. स्मरण तुमचं बंद नाही होत. उलट आता स्मरण पण होतंय आणि सेवा पण. अभ्यागतांची, आलेल्या लोकांचं जे काही अधिकरण आहेत त्यांची सेवा, हे अजून त्याच्यामध्ये वरण भातावर तूप असल्यासारखं ते झालं. म्हणजे त्यावेळेला ती सेवा पण महत्वपूर्ण आहे. आता तुम्ही म्हणाल की नाही मग माझं हे विधी सुरू आहे, नाही, आता त्यावेळेला तुम्हीच तिथे महत्वपूर्ण आहात की त्या कार्याला तुम्ही न्याय देऊ शकता, म्हणून तुम्ही लगेच तिथे उपस्थित राहायचं. तक्रार हा प्रकार आयुष्यातनं काढून टाकायचा. कुठेच नका ठेवू तक्रार. तुमच्या प्रापंचिक आयुष्यात पण तक्रार हा प्रकार नको आणि आध्यात्मिक आयुष्यामध्ये तर अजिबातच नको. कारण इथे जे काही कष्ट प्राप्त होतात याच्यातनं आपली योग्यता वाढते, हे लक्षात घ्या. तुम्ही म्हटलं की आम्हाला ते घ्यायला पण आले नाही, आम्हाला अर्धा किलोमीटर चालत यावं लागलं, याच्यात आपला फायदा झाला की नुकसान? बघा काय झालं, फायदा झाला की नुकसान? चालावं लागलं आपल्याला अर्धा किलोमीटर, आरोग्य दृष्टीने फायदा की नुकसान? फायदा झाला. आम्हाला गोड पदार्थच नाही मिळाला, फायदा झाला की नुकसान? आरोग्य दृष्टीने फायदा झाला की गोड पदार्थ खायचाच नाहीये. म्हणजे आपण ज्याला नुकसान समजतो ते कितीतरी गोष्टी आपल्या फायद्याच्याच असतात, पण आपण अडून राहतो आणि त्याच्यात आपलं नुकसान झालं हे लोकांच्या मनावर तर बिंबवतो, पण त्याच्या आधी आपण आपल्या मनावर इतकं बिंबवून घेतो, त्याच्यात आपलं नुकसान, शारीर मानसिक सगळं नुकसान आपलं होतं. म्हणून हे लक्षात घ्या की तक्रार हा जो काही शब्द आहे, तक्रार हा शब्द आपल्या आयुष्यामध्ये नाही पाहिजे. आपल्यासाठी म्हणजे आपणही कुणाविषयी तक्रार नको आणि आपल्यामुळे देखील इतरांच्या आयुष्यामध्ये तक्रार हा प्रकार नको असला पाहिजे. म्हणजे आता समजा मी कुठे गेलो, त्यांनी सांगितलं बाबा भाजी तिखट झाली, आता मी सांगेन की मला जर का भाजी तिखट चालत नाही, म्हणजे आली ना पंचायत. आता काय करायचं? वेळेवर मी स्वतःला सवय केली की मी तिखट किती पण खातो. मग ते म्हटले बाबा भाजी तुम्हाला तिखट लागते पण आम्ही मध्यमच बनवली आहे, काही हरकत नाही, मी मध्यम भाजी पण खातो. ते म्हणाले बाबा भाजी एकदमच फिक्की झालेली, काही हरकत नाही, मी फिक्की पण भाजी खातो. म्हणजे मला तक्रार नाही आणि मी ते जबरदस्ती नाही खात. मला काही जरी दिलं, म्हणजे कुठल्याही प्रकारे तिखट द्या, फिक्कं द्या, कसंही द्या, मला त्याची तक्रार नसते. मला ते मी ॲडजस्ट करून घेतो की आत्ता ह्या वेळेला हे बरोबर आहे, आता ह्या वेळेला हे बरोबर आहे. म्हणजे ही तक्रार काढल्यामुळे मला जेवणाचं टेन्शन नसतं. फक्त मी गोड खात नाही बस, बाकी मी सगळ्या चवीचे पदार्थ खातो, कडूही खातो, म्हणजे त्याच्यामध्ये हे नाही आहे. म्हणजे हे काय झालं की मला जावं लागतं अनेक ठिकाणी. अनेक ठिकाणी जातो तर अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे पदार्थ असतात. हां, मी विदर्भात जातो, विदर्भातले पदार्थ वेगळे आहेत, पुण्यातले पदार्थ वेगळे आहेत, त्याच्या मराठवाड्यातले पदार्थ वेगळे आहेत, बनवण्याची पद्धती वेगळी आहे. मला जर का असं तक्रार जर का माझी असेल तर मला खूपच अवघड गेलं असतं. पण मला पहिले तर हे बघितलं पाहिजे होतं की जेवणाविषयी तक्रार निर्माण होऊ शकते, मग काय करायचं?
तर जेवणाची तक्रारच नाही आली पाहिजे. पण ह्याचं जर का आम्हाला आचरण कुठे झालं असेल तर ते संवत्सर आश्रमामध्ये आमचं आचरण झालं बरं का. की संवत्सरचे मोठे बाबा असतील, मामाजी असतील, त्यांनी आमच्याकडनं हे आचरण करवून घेतलं. जी पण भाजी आहे, मग ती कधी तिखट असेल किंवा फिक्की असेल किंवा दोन्ही प्रकारच्या भाज्या तिथे बनतात, पण भाजी कसली असेल हे आम्हाला माहिती नसायचं. आज आम्हाला माहिती असतं. आम्ही सांगतो की ही भाजी नका बनवू, ते बनवा, ते नका बनवा. तसं मार्गात नव्हतं. मार्गात जी भाजी वाढेपर्यंत माहीत नसायचं कसली भाजी आहे. आणि जी भाजी वाढली ती खायचीच, दुसरी भाजी नाही भेटणार. नाही तर नुसती भाकरी का पाण्यासोबत. जी भाजी वाढली तीच भाजी खायची आहे. याच्यामुळे काय झालं की सगळ्या भाज्या खायची सवय लागली. आता हे न कळत बाबांनी आमच्याकडनं ही तयारी करून घेतली की उद्या तुम्ही कुठेही जाल, साधू व्यक्ती आहे, तर कुठलीही भाजी असेल तर तुम्हाला खाता आली पाहिजे ती. म्हणजे काय झालं, ती तक्रार जी भाजीची आहे ती तक्रारच निघून गेली. त्याच्यामुळे ती जेवढी तक्रार असते तेवढं टेन्शन असतं, तेवढं दुःख असतं, तेवढा त्रास असतो. आणि जेवढी तक्रार कमी असते तेवढा त्रास आपल्याला कमी असतो. हे मी वैयक्तिक अनुभवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे इथे तक्रार हा विषय तुम्ही काढून बघा थोडा 8 दिवसासाठी. हां, 8 दिवसासाठी आता मे महिन्याच्या सुट्ट्या लागतात ना शाळेला, याला त्याला. तर ते तक्रार नावाच्या शब्दाला पण सुट्टी देऊन तक्रारच नाही करायची घरामध्ये कसलीच. तर तुम्हाला बघा किती शांतता लाभते. पण भट्टोबासांनी मात्र तक्रार केली आणि ती पण कुणाविषयी केली? बाईसांविषयी तक्रार केली की बाईसांनी असं कसं काय सांगितली. नंतर काम सांगितलं पाहिजे होतं, नंतर सेवा सांगितली पाहिजे होती. नावेक राहती तरी काय होते, थोडा वेळ थांबले असतं तर काय बिघडलं असतं. ऐसे भट पोटी करीत गेले, म्हणजे घागर हातामध्ये आहे, नदीकडे चाललेले आहेत पाणी भरायसाठी, परंतु मनामध्ये काय सुरू आहे, पोटी म्हणजे मनामध्ये ते चालू आहे, नुसतं तेच तेच चालू आहे, तेच. एकदा जर का राग आला आपल्याला की आपण चिडलो एखाद्यावर की सतत त्याच्या विशेष डोक्यामध्ये आपलं चालू राहतं. आणि त्रयस्थ व्यक्ती भेटलं त्याला पण आपण त्या विषयापर्यंत पोहोचवतो, त्याला काहीच माहीत नसतं तरी पण आपण लगेच आपण त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्याच्याविषयीची तक्रार त्याच्यापर्यंत पोहोचवतो. तसं भट्टोबासांची ती तक्रार सुरू आहे मनामध्ये. आणि लोणार तीर्थी घागरी भरली, गुडघ्यावरी ठेविली आणि वासना उपरतली. आणि काय झालं की नदीचे ते घाट असतात, त्याला वेगवेगळे नाव असतात. तर लोणार तीर्थ नावाचं जे घाट आहे तिथे त्या गंगा नदीला, तिथे ते गेले आणि पाणी जर का प्यायला भरायचं आहे ते कसं भरायचं त्याचं पण कौशल्य असतं बरं का. आत्ताचं नाही आहे की ते प्यायच्या पाण्याचा नळ वेगळा आहे, वापरायच्या पाण्याचा नळ वेगळा आहे, हे फिल्टर पाणी आहे वगैरे वगैरे, असं काही नाही. तिथे नदीतनं ते पाणी घ्यायचं आणि नदीत उतरून ते पाणी घ्यायचं आहे. पण ते पाणी कुठलं घ्यायचं, काठाचं घ्यायचं नाहीये, ते मधलं पाणी घ्यायचं आहे. म्हणजे त्या मधल्या टप्प्यात जाईपर्यंत कशा प्रकारे तिथे पोहोचायचं आहे, उभं कसं राहायचं आहे, कुठे उभं राहायचं आहे. जर का पाणी इकडून वाहत येतंय की त्या बाजूला उभं नाही राहायचं, बाजूला या उभं राहायचं. म्हणजे आपण अलीकडे उभं राहिलं तर आपल्या पायाला खेटून वाहिलेलं पाणी त्या माठात भरलं जाईल, त्या घागरीमध्ये. आपण इकडून उभं राहायचं की जिकडून पाणी येतंय तिकडच्या भागात घागर पाहिजे आणि इकडच्या भागात आपण पाहिजे, म्हणजे ते पाणी त्यातल्या त्यात शुद्ध असेल. आणि तिथे जायचं म्हणजे काय एकदम कसंही जायचं नाही की जेणेकरून ते पाणी गढूळ होऊन जाईल, असं नाही. शांततेत तिथे पोहोचायचं आणि ते मधलं जे पाणी आहे ते बऱ्यापैकी शांत असणार आहे आणि ते शुद्ध पण असणार, चांगलं पाणी असेल. तर तेच पाणी अलगद भरायचंय, असं बुचकळायचं नाही, एकदम अलगद भरायचंय. अशा प्रकारे कौशल्य कोण करू शकतं? सगळे नाही करू शकत बरं का. खूप वेळेला असं असतं, आम्ही जर का थोडंसंच वाढा, ते अख्खा चमचा वाढून देतात. म्हटलं थोडंसंच वाढायचं होतं, म्हणजे लक्षात आलं पाहिजे. खूप वेळा वाढणाऱ्या लोकांना मी निरीक्षण केलंय की आरती आणि चतकोर मधला फरक कळत नाही बरं का. त्यांना किती तुम्ही जीव तोडून सांगा चतकोर वाढा, तर ते किती वाढतात माहिती का, अर्धीच वाढतात. काय माहिती, ते मुद्दामून वाढतात की समोरच्यानी जास्त जेवा म्हणून वाढतात की चुकीने वाढतात की काय माहिती, वैतागून वाढतात. विविध कारणं असू शकतात त्याची.
परंतु जेवढं सांगितलं आणि जे सांगितलं तेवढंच आपल्याला आचार करता आला पाहिजे बरं का. आमच्या शास्त्रात सांगितलेलं आहे की औषध जे असतं ना, रसायन औषध, ते किती द्यायचं ते सुईच्या टोकावर त्याचं प्रमाण आहे, किती द्यायचं ते कोणाला माहिती आहे? वैद्याला माहिती असतं. तो वैद्य बरोबर तेवढ्याच प्रमाणात घेईल आणि तो औषध देईल. त्याच्यापेक्षा कमी दिलं तर आजार बरा होत नाही आणि जास्त दिलं तर नवीनच काहीतरी आजार तयार होतो. आमच्या मार्गामध्ये काय झालं की वांबोरीला हे आहे, 6 खाटांचं हॉस्पिटल पण आहे मार्गाचं. म्हणजे कोणी जर का प्राथमिक उपचार बहुतांशी मार्गातच होतात, टाकेपासून सलाईन वगैरे या गोष्टी. मग तिथे डॉक्टर पण आहेत आपले. तर ते एकाला पोराला खोकला झालेला होता, तर रोज आपले डॉक्टरांकडनं ते औषध घेऊन जायचे. ते खोकल्याचं औषध असतं ना, लाल कलरचं वगैरे. आता ते रोज तेवढं प्रमाण असतं ना त्याचं की तेवढंच दिलं गेलं पाहिजे. पण ते औषध घेताना पथ्य पण पाळावे लागतात बरं का, तेलकट खायचं नाही वगैरे वगैरे. आता ते औषध घेतल्या जात होतं, पथ्य काही पाळल्या जात नव्हते. ते का खोकला नीट होईना. मग तो जो मुलगा आहे तो एक दिवशी वैतागला. त्यांनी काय केलं, ते प्रमाणापेक्षा जास्त औषध घेतलं, की जास्त औषध घेतलं की लवकर खोकला बरा होईल. पण ते औषध जास्त घेतलं आणि त्याच्यामुळे काय झालं, त्यांना ते चक्कर सारखं वगैरे यायला लागलं वगैरे वगैरे. म्हणजे काय झालं, औषधाचं प्रमाण वाढलं तर त्याचा उपाय होणार नाही, त्याचा अपाय होऊ शकतो. म्हणून ते प्रमाण जे आहे ते प्रमाण जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून भट्टोबासांना तिथे पाठवलेलं आहे. आणि भट्टोबासाने ती घागर जी आहे ती रिकामी आहे, नेली तेव्हा, पण त्यांचं मन मात्र दोषाने भरलेलं आहे. घागर रिकामी आहे, मन दोषाने भरलेलं आहे बाईसांविषयी. आता काय झालं, सेवा त्यांनी केलेली आहे. आता सेवेसाठी ते गेले आणि सेवा केली म्हणजे काय केलं, घागर आधी विसळली है ना. तुम्ही कोणाला पाणी पण देत असाल ग्लासामध्ये तर आधी ग्लास विसळून घ्या आणि मग ते पाणी द्या. ताटामध्ये जेवण वाढत असेल ताटही धुवून घ्या, पुसून घ्या आणि मग त्याच्यात जेवण वाढा, स्वच्छ करा आधी. तसं घागरीमध्ये पाणी भरतायत तर आधी ती घागरी स्वच्छ करणार, ते विसळणार आणि मग त्याच्यामध्ये पाणी त्यांनी भरलं आणि ते गुडघ्यावर ती घागर त्यांनी ठेवली आणि तेवढ्यामध्ये वासना उपरतली. त्यांच्या मनामध्ये दोष विचार जे चालू होते ना ते बदलून गेले. मगाशी मन दोषाने भरलेलं होतं आणि घागर रिकामी होती. आता घागर जी भरली ती कशाने भरली, तुमच्या आमच्यासाठी ती पाण्याने भरल्या गेली, परंतु ती सेवेने भरल्या गेली, गुणाने ती भरल्या गेली. तुम्ही जेव्हा एखादी सेवा करता तेव्हा त्या सेवेच्या इतरांसाठी व्यावहारिक दृश्यासाठी ती सेवा झाली, परंतु त्याच्यामध्ये वस्तू दिसल्या, पदार्थ दिसले दृष्टपर, परंतु अदृष्टपर तुमचं जे काही जीव स्वरूप आहे ते गुणांनी भरल्या जात असतं. त्यावेळेला तुमच्याकडची गुणवत्ता वाढत जाते. तुम्ही जेवढे एखादी कष्ट घेता, एखाद्या वेळेस तुम्ही उपयोगी पडता कोणाच्या, त्यावेळी तुमचं मन अंतःकरण जे ते गुणांनी भरून जात असतं, योग्यतेने भरतं आणि इथे ते ईश्वराच्या उपयोगी चाललेत. तर त्याच्यामुळे ईश्वराचं सेवा दास्य तुम्ही जेवढं कराल तेवढं तुमचं अंतःकरण दोषाने भरलं असेल तेवढं कमी कमी होईल आणि त्याची जागा कोण घेईल, गुण त्याची जागा घेतील, योग्यता, अधिकार, कणव त्याची जागा घेईल. आणि म्हणून भट्टोबासांनी ती घागर जी भरली ती पाण्याने नाही भरली, ती गुणाने भरलेली आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं की त्यांचं अंतःकरण आता दोषाने जे भरलेलं अंतःकरण ते रिकामं झालं आणि गुणाने जी घागर भरली, पाणी घागरीमध्ये जरी आलं तर गुण मात्र त्यांच्या अंतःकरणामध्ये भरल्या गेलेले आहेत. म्हणजे काय भरलं गेलं नेमकं, तुमच्या आमच्याकडे घागर भरली पाण्याने, परंतु अदृष्टपर मात्र भट्टोबासांचं अंतःकरण भरून आलेलं आहे गुणामुळे. आणि त्यांच्या मनामध्ये लगेच विचार बदलून गेले क्षणामध्ये. हे काही झाले मज, ते म्हणतात अरे मगाचपासून मी बाईसांचे दोष काढत आलेलो आहे, बाईसांचे दोष चालू आहेत ना. मग बाईसी काही आपले अंग धुवावया आणविले, हे पाणी कशासाठी आणलं बाईसांनी, स्वतःचे हातपाय धुण्यासाठी, स्वतःच्या आंघोळीसाठी, स्वतःच्या पिण्यासाठी, म्हणून हे पाणी बाईसांनी मागवलं का? बाईसांनी का मागवलं हे पाणी,
हे गोसाविया लागी आणविले की हे तर स्वामींसाठी पाणी मागवलंय. म्हणजे इतक्या वेळ बाईसांचा दोष आणि आत्ता एकदम बाईसांविषयी गुण. कारण बाईसांचं जे दास्य आहे ते कसं आहे, हेतू विन दास्य आहे आणि ते जन्म बाईसांनी दिलेला आहे. म्हणजे स्वामी नाहीत तर बाईसा देखील आपलं देह नदीमध्ये समर्पित करतात. म्हणजे ह्याला म्हणतात हेतुविन. आणि इथे बाईसांना आपण दोष देतोय, ज्यांनी जन्म दिलेला आहे देवाला त्यांना आपण दोष देतो आहोत, त्यांचे दोष आपण काढतो आहोत. खूप वेळेला असं होतं की समोरचा व्यक्ती उत्तम गुणवंत असतो आणि आपण थोडक्यासाठी म्हणून काय करतो की त्याच्यावर आपण दोषारोपण करतो किंवा त्याच्या गुणाच्या बाबतीमध्ये आपण लगेच त्याचं मूल्यमापन करायला सुरुवात होते. एका गोष्टीमुळे फक्त. एखाद्या वेळेला समजा भाजीमध्ये मीठ जास्त झालं म्हणजे त्यांचं जेवण नेहमीच असं बनवतात असं असतं का? पण आपला रोग तसाच असतो बोलण्याचा. जसं स्वामींनी पातूरला ते हे केलं ना, वस्त्र उचललं स्मशानीचं. स्वामींनी किती वेळा उचललं ते वस्त्र? एकच वेळा. त्या दिवशीच पहिल्यांदा स्वामी चालले तिथून आणि वस्त्र स्वामींनी श्रीकरात घेतलं. तो स्मशान राखणारा जो आहे तो लगेच धावत आला. तो म्हणतो नेहमी तूच नेतो म्हणे. आम्हाला माहिती आज कळलं म्हणे. स्वामी पहिल्यांदा आले आणि स्वामींची श्रीमूर्ती काय, त्यांचं दिसणं काय वगैरे आणि अशी बोलण्याची पद्धत. म्हणजे एकदा जरी एखाद्या व्यक्तीने एखादं कार्य केलं असेल तर आपण आयुष्यभरासाठी त्याच्यावर ते लादून देत असतो की नेहमी तुम्ही चुका करता, नेहमी तुम्ही असंच करता, नेहमी तुम्ही तसंच करता. म्हणजे अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आपलं असतं. आणि म्हणून कुणालाही गुणदायक बोलताना पण आणि दोषदायक बोलताना, मुळात तर दोषदायक बोलायचंच नाही, पण बोलताना खूप सुंदर चांगल्या प्रकारे विचार करून आखीव रेखीव पद्धतीने आपल्याला बोलायचं असतं बरं का. पद्धतशीर बोलायचं आहे. एखाद्याबद्दल वाईट बोलायचं असेल तर तयारी करून बोला, है ना. वाईट बोलायचं असेल तरी तयारी करावी लागेल तुम्हाला. त्यांनी काय काय वाईट केलं हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. उगाच कोर्टात जाऊन कोणाविषयी दोष हे केले तर ते कोर्ट तुम्हाला विचारेल तुमच्याकडे याचे पुरावे काय, तर पुरावे देता आले पाहिजेत आपल्याला. म्हणजे वाईट बोलताना सुद्धा कसं बोलायचं असतं आणि चांगलं बोलताना पण कशा पद्धतीने बोलायचं आहे हे पण निश्चिती आपली असली पाहिजे. म्हणजे आपल्या बोलण्याला कितीतरी महत्व हे आपण स्वतः पहिले दिलं पाहिजे. लोक नंतर देणार आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या बोलण्याला महत्व द्याल तेव्हा तुमच्या बोलण्यातले तुमचे शब्द, तुमचे वाक्य, तुमच्या शब्दांचे उच्चारण, त्याचं शुद्धीकरण आणि त्यातले जे सिद्धांत, तत्व हे जे काय आहे याला कुणी आक्षेप घेता कामा नये. अशा प्रकारचं वक्तव्य तुम्हाला करता आलं पाहिजे, असं बोलता आलं पाहिजे. असं तुम्ही तुमच्या बोलण्याला महत्व द्या. मग आपोआपच तुमच्या बोलण्याला लोकांकडनं आपोआपच महत्व दिल्या जाईल. म्हणून या ठिकाणी भट्टोबासांनी काय केलेलं आहे, सुरुवात तर केली परंतु नंतर जेव्हा लक्षात आलं, म्हणजे तुम्हाला तुमची जर का जी चूक आहे, तुमचा जो दोष आहे तो शाळायचा असेल तर तुम्हाला गुणाचा उपयोग घ्यावा लागेल, सेवेचा उपयोग घ्यावा लागेल, दास्याचा उपयोग घ्यावा लागेल. असंच होणार नाही. ते विडा ठेवून नाही होणार, हे पारायण करून नाही होणार. तुम्हाला त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल. आपल्याला जर का चेहऱ्याला काहीतरी काळं लागलेलं आहे, आता ते कसं जाईल? विडा ठेवून जाईल की पारायण करून जाईल? कसं जाईल? तोंडाला काळं लागलंय, काय करावं लागेल? तोंड धुवावं लागेल. तुम्हाला ती क्रिया करावी लागेल, पाण्याचा उपयोग घ्यावा लागेल, तुम्हाला तिथपर्यंत पोहोचावं लागेल, ती प्रक्रिया करावी लागेल. म्हणजे तेव्हाच तो डाग जो आहे तो निघून जाणार आहे. ती प्रक्रिया करावी लागते. दोष निर्माण झाला तर आपल्याला स्वतःला कळलं पाहिजे की दोष निर्माण झाला आणि त्याच्यासाठी सेवा करावी लागेल. तेव्हाच त्या दोषाचं क्षालन जे आहे ते होणार आहे. आणि म्हणून त्यांच्या लक्षात आलं, बाईसांनी हे तर स्वामींसाठी पाणी मागवलेलं होतं. ऐसा अनुताप करीत आले आणि असा अनुताप ते करत करत आलेले आहेत. आणि नंतर असं झालं, दुसऱ्या पाठामध्ये येतं की भट्टोबास काय म्हणतात की थोडं नावेक बाईचं थांबले असतं तर काय बिघडलं असतं, है ना. परंतु त्यांनी ते पाणी भरलं
आणि तेवढ्यामध्ये काय झालं, बटोबास इकडे येत नाही काठाला, की तेवढ्यात वरून पाणी वाहत आलं, नवीन काहीतरी पाणी वाहत आलं आणि ते सगळं पाणी गढूळ झालं. जर का भटोबास थोडा वेळ जरी उशिरा पोहोचले असते तर काय झालं असतं, गढूळ पाणी झालं असतं आणि ते पाणी मग भरता आलं नसतं. म्हणजे हे सुद्धा काहीतरी अदृष्टाचा हेतू असतो. आपल्याला वाटतं की हे आत्ताच का घडलं, हे तेव्हाच का घडलं, हे असंच का झालं, तसंच का झालं. या सगळ्या गोष्टीला कारणं असतात. ते कारणाशिवाय ती गोष्ट होतच नाही. या जगामध्ये कुठली गोष्ट ही कारणाशिवाय होत नाही. त्याच्या मागे कारण असतं आणि कारणाचा पुढचा टप्पा कार्य असतं. कार्य कारण असं आपण बोलतो. कारण आणि कारण. आणि म्हणून आपण नेहमी काय करायचं, कुठली आपल्या आयुष्यात घटना घडली त्याचा दोष ह्यांना त्यांना देण्यापेक्षा त्याचं कारण शोधा. असं का झालं असावं, कशामुळे झालं असावं, याचं काय कारण असेल आणि मग ते कार्य का उद्भवलं ह्याचं उत्तर त्याच्यामध्ये आपल्याला मिळतं. जसं आज खोकला झालं की आपण काय शोध लावतो, की काल ते थंड पाणी पिलं ना, काल तिथे आपण ते थंड पेय पिलं ना, ते बर्फ खाल्लं ना. म्हणजे काय शोधलं तुम्ही, कार्याला काय शोधलं, कारण शोधलं. लगेच डॉक्टर म्हणतात काल काय खाल्लं होतं, म्हणजे ते कारण शोधण्याचा प्रयत्न करतात. कारण शोधा, तुमचा आजार नीट व्हायला अजून चांगलं पडेल. आणि म्हणून भट्टोबासांनी कारण शोधलं की हे तर बाईसांनी स्वामींसाठी हे पाणी मागवलेलं आहे आणि म्हणून ऐसा अनुताप करीत आले. जर का ते थोडं उशिरा गेले असते तर गढूळ पाणी आणि त्या दिवशी स्वामींना पाणी प्यायला नेता आलं नसतं. आणि मग हे सर्व स्वतःचे दोष आठवले. हे सगळ्यात महत्वपूर्ण आहे बरं का आयुष्यामध्ये. जग जरी दोषी असेल तरी आपल्याला स्वतःला स्वच्छ ठेवता आलं पाहिजे. हे बघा, जगामध्ये सगळीकडे धूळ धूळ आहे की नाही, या घराच्या बाहेर पडले की धूळ आहे की नाही, इथे रस्त्यावर जा तुम्ही, धूळ आहे की नाही. तुम्ही काय करता, ती धूळ कमी करता की स्वतःला धूळ लागू देत नाही. तुमचा प्रयत्न काय असतो, ती धूळ तुम्ही कमी नाही करू शकत, ती राहणारच आहे. तुम्ही काय बघता की स्वतःला त्याच्यापासून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करत राहता. आपल्याला तेवढंच करायचं की आपल्याला आपल्या अवतीभवती कोण जे असतील, किती दोषवंत असू द्या, ते असू द्यात, पण आपल्याला त्यांच्या दोषांची लागण होता कामा नये. हे स्वतःचे दोष स्वतः बघितले पाहिजे, की मी किती स्वच्छ आहे बघितलं पाहिजे. मी का घाण होतोय किंवा मला का डाग लागतोय किंवा का लागला, कुठे लागला, है ना. थोडा डाग लागला की आपण बघतो, ते मगाशी वाढताना झालं बरं का, तेलाचा डाग पडला, लगेच आपण ते हे करतो, तो डाग स्वच्छ करायचा प्रयत्न करतो. तशा प्रकारे गुणवंत व्यक्तीचं लक्षण हे आहे की तो लोकांना दोष देत बसत नाही. नाहीतर आपली तर बैठक असते 2-2 तास, 1-1 तास, कोण कसा वाईट, कोण कसा वाईट, कोण कसा वाईट, कितीतरी वेळ त्याच्यामध्ये निघून जातो. परंतु भट्टोबासांसारखे जे व्यक्तिमत्व आहे ते लोकांचे दोष बघत नाही. थोड्या वेळ त्यांनी बाईसांचा दोष बघितला पण लगेच बदल झाला की नाही, दोषवंत तर आपण आहोत. आणि अनुताप करीत आले म्हणजे दुःख करत 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 आलेले आहेत. घागरी ठेविली, पाण्याची घागर भरून आणली शुद्ध पाण्याची आणि ती भरून ठेवली, स्वामींना दंडवत घातले आणि मग स्वामी म्हणतात, वांद्र्या तुम्ही जेहुनी गेली ती ते नव्हे, आले ती ते होय. आता आमचे स्वामी सर्वज्ञ, सर्व जाणतात कोणाच्या मनामध्ये काय आहे वगैरे. उगस तुम्हाला विडा ठेवताना एवढं काही लांबलचक बोलायची गरज नसते. देवाला माहिती कशासाठी आले तुम्ही, तिकडूनच कळतं. तुम्ही जेव्हा मंदिराच्या गेटमध्ये असता ना तेव्हाच देवाला कळतं, हे अजून एक विडा दिसतोय बरं का, यांचं मागचंच काम झालं नाही अजून, यांचं अजून मागचंच काम झालं नाही, हे नवीन परत विडा आलेला आहे. देवाला सगळं कळतं, देवाला काही वेगळं सांगायची गरज नाही. आणि आमच्या स्वामींनी भट्टोबासांच्या मनात काय सुरू होतं जाताना आणि काय सुरू आहे येताना, हे दोन्ही गोष्टी आमच्या स्वामींनी जाणल्या. आणि स्वामी म्हणतात, जे तुम्ही जेहुनी गेली ती ते नव्हे, तुम्ही ज्या दोषपूर्वक विचार करत गेलात ना ते तुम्ही नव्हतात. म्हणजे भट्टोबास तुम्ही नव्हते त्यावेळेला. आणि जे होऊनी आले ती ते होय. आता तुम्ही गुणदायक विचार करत करत आलेत. मगाशी दोष
आज विचार करत करत गेलेले ना, ते तुम्ही नव्हते, तुम्ही तसे नाही आहात. कारण की स्वामींनी ज्या भटोबासांना घडवलेलं आहे, ते भटोबास कसे, आमचे महादाईसांना आमचे स्वामी म्हणतात, यांना पुरीकर नागदेव म्हणून आधीचे नागदेव बोलू नका. हे आमच्या जवळिकेने एकदम वेगळे झालेले आहेत. आता आमचे स्वामी भट्टोबासांना म्हणतात, आता तुमच्यामध्ये इथून बदल होणार आहे. आणि एवढा सगळा बदल आमच्या स्वामींनी भट्टोबासांमध्ये पदोपदी केलेला आहे. प्रत्येक लीळेमध्ये भट्टोबासांच्या संदर्भात जेवढ्या लीळा आहेत त्या प्रत्येक लीळेत आमच्या स्वामींनी भट्टोबासांना एक तर सेवा दास्याचे योग्य केलंय, एक तर शिक्षा पण करून योग्य केलंय, प्रसन्न होऊन योग्य केलंय, किंवा उदास होऊन देखील आमच्या स्वामींनी त्यांना योग्य केलेलं आहे. त्यांना स्वामींनी भिक्षांना खाऊ घालून, निरसे विरसे अन्न खाऊ घालून, त्यांना त्या दिव्यातलं तेल खाऊ घालून, प्रत्येक माध्यमातनं देवाने आमच्या स्वामींनी त्यांना योग्य केलं. भर तापात नेवाशाला पाठवून त्यांना योग्य केलं. त्यांचा जो काही पोटदुखीचा आजार होता तोही नीट कसा केला, दगड वाहून, है ना. किती दगड वाहिले भट्टोबासांनी, 21 की 22 दगड बघा. 22 दगड नाही वाहिले, 22 दगड वाहण्याचा करार होता. आता समजा 22 दगड वाहिली आणि मग बंद केलं का, कसं असेल. दगड नंतर वाहिले नाही का त्यांनी, स्वामींनी सांगितलं 22, म्हणजे नंतर त्यांचा करार ठरला की 22 दगड व्हायची आहेत तर तुमची पोटदुखी थांबेल. आणि 22 दगड 22वा दगड व्हायला आणि त्यांची पोटदुखी एकदम बंद झाली. त्याच्यानंतर सेवा पण बंद झाली का, नाही. म्हणजे सेवा बंद नाही, उलट अजून त्यांनी दगड वाहिली असती. फक्त करार मात्र 22 दगडांचा होता. मला असं वाटतं, माझं चिंतन असं आहे की दगड व्हायला 22वा पोटदुखी बंद झाली, मग सेवा बंद नाही झाली. आपल्यासारखं नाही त्यांचं की बाबा हे संपलं की म्हणजे संपलं, असं नाही. उलट भट्टोबासांनी अजून डबल दगड वाहिली असतील, अजून दगड वाहिली असतील, अजून दगड वाहिली असतील, माती वाहिली असेल, सेवा बंद नाही झाली. सेवा बंद झाली म्हणून तर स्वामी आले होते की सेवा का बंद झाली. आता त्यानंतर ही सेवा सुरू आहे. म्हणजे अशा पद्धतीने भट्टोबासांना विविध प्रकारे आमच्या स्वामींनी योग्यच केलेलं, त्यांना अयोग्य केलंच नाही देवाने. आणि म्हणून स्वामींना असं वाटतं की तुम्ही जे दोष विचार करत गेले ते आमचे भट्टोबास नव्हते, तुम्हाला आम्ही असं घडवलेलंच नाहीये. जे होऊन आले ते होय. तुम्ही आत्ता जसे आलात ना ते तुम्ही भट्टोबास, जे आम्ही घडवलेले भट्टोबास ते आहेत. म्हणजे तुम्ही कसं असलं पाहिजे, जाताना किंवा येताना गुणदायकच विचार करत करत गेलं पाहिजे, गुणदायकच विचार करत करत आलं पाहिजे. म्हणजे आपला प्रवास कसला असतो, जाण्याचा आणि येण्याचा. आज पण आपण इथे आलो आणि इथून परत जाणार, म्हणजे कुठे पण जाण्या येण्याचाच प्रवास असतो की नाही. तुम्ही इथून किचनमध्ये जाता, जाण्याचा प्रवास, तिकडून येण्याचा प्रवास. जातानाचा प्रवास चांगला असतो की आज काय बनवलेला असेल, आणि ताटात वाढल्यानंतरचा येण्याचा प्रवास दोषजनक असतो की दुसऱ्या भाज्या भेटतच नाही, कारल्याचीच भाजी भेटली, म्हणजे नावडती भाजी भेटली तर काय होतं, आपला प्रवास बदलतो. जाताना चांगला प्रवास असतो, येताना चांगला नसतो. म्हणजे तसं नसलं पाहिजे. आपलं येताना पण तसं, जी पण भाजी वाढली आहे ती आमच्यासाठी पौष्टिकच आहे, चांगलीच आहे, या दृष्टीनेच आपण आपला येण्या जाण्याचा प्रवास आहे. आपला वेगळा प्रवास काहीच नसतो. आपण रोज कुठेतरी जात असतो, कुठून तरी येत असतो, बस. हे येणं जाणं जे आहे ते आपलं गुणदायक असलं पाहिजे. जाताना गुणदायक, येताना गुणदायक असलं पाहिजे. यावरी गोसावी दासीचा दृष्टांत निरोप दिलेला आहे. दासीचा दृष्टांत स्वामी सांगतात की कवणा एकाची दासी असे. कुणा एकाच्या घरी एक दासी आहे, सेविका आहे. ते अष्टोपहार म्हणीये करी. अष्टोप्रहार म्हणजे 24 तास, म्हणजे ती तिथेच राहणारी आहे. ती 8 तास 10 तास नोकरीवाली नाही आहे. ती कशी आहे, अष्टोप्रहर आणि आयुष्यभर त्याच घरी ती राहते. आणि मज खाओ जेवो सुती लेओ नेसो देती ऐसे म्हणून न करी, ह्याला म्हणतात हेतू शिवाय. म्हणजे ती ह्यासाठी सेवा नाही करत तिथे
की मज खाओ जेवो सुती, म्हणजे हे मला खायला देतात जेवायला देतात म्हणून ती काम नाही करत. लेओ नेसो देती, म्हणजे मला अलंकार देतात किंवा वस्त्र देतात म्हणून देखील ती त्या घरी काम करत नाही. त्या मोबदल्यात ती काम नाही करत. ती ऐसे म्हणून न करी माझे करणीय म्हणून करी, म्हणजे त्या लोकांशी तिचा एक आपुलकीचा भाव तयार झालेला आहे. आणि त्याच्यामुळे जसं आईचा आपल्या लेकराविषयीचा आपुलकीचा भाव आहे ना, तो कसा आहे की आईचा मुलाकडनं कुठल्याही प्रकारचा हेतू नाही आहे की आज मी ह्याला सांभाळेन मग उद्या हा मला सांभाळेल, अशा हेतूने कुठलीच आई कुठल्याच मुलाचा सांभाळ करत नाही. आणि म्हणून स्वामी सांगतात मातेचे स्नेह ते कसं आहे, नैसर्गिक, इतकं स्वाभाविक आहे, त्याच्यामध्ये हेतूच नाही आहे कुठला. मुलाने जरी नाही सांभाळला आईला तरी आईची कुठली तक्रार तशी त्या मुलाविषयी नाहीच नाही आहे. इतकं स्वामींनी एका वाक्यामध्ये एका वचनामध्ये आईचा मुलाविषयीचं प्रेम कसं आहे इतक्या साध्या सोप्या आणि महत्त्वपूर्ण शब्दात कोणीच सांगू शकत नाही, ते स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जसं आईचं ममत्व आहे, जे आपलेपणा आहे, त्या आपलेपणानेच ही दासी देखील त्या ठिकाणी सेवा करत असते की माझे करणीय म्हणून ते करत असते. मग तियेची गोसाविनी, आता याचं फळ तिला काय मिळतं, तिची जी गोसाविनी मालकीन आहे तिची, ज्यांच्याकडे ती कामाला आहे, ती काय करते, जेवळी जेव बैसे तेवळी आधे तियेसी वाढी. जेव्हा ती जेवायला बसते ना तिची मालकीन, तेव्हा असं नाही करत की तिला दुसरीकडे बसवलं स्वतः दुसरीकडे बसली, असं नाही. स्वतः वेगळं खाते तिला वेगळं दिलं जेवायला, असं नाही. जे आपण जेवते आहे त्या जेवणातला आधे तियेसी वाढी आणि आधे आपण घे. निम्म जे भोजन आहे ते निम्म भोजन स्वतः आणि निम्म त्यातलं भोजन तिला. म्हणजे त्याच्यामध्ये असं नाही की आपण जास्त घ्यावं आणि समोरच्यांना कमी द्यावं, तसं नाही. आपल्या आपुलकीचा व्यक्ती असेल तर आपण काय करतो, जेवढं आपण घेतलं तेवढंच त्याला देत असतो. आणि त्याहीपेक्षा आपुलकी असेल तर आपण सगळं त्या व्यक्तीला देऊन देतो. तसं ही जी गोसाविनी तिची मालकीने ती काय करते, आधे तियेसी वाडी आणि आधे आपण घे. ते तिये ते काहीसे नाही वंचिना, ती जी मालकीन आहे ती कुठल्याच अर्थाने तिला वंचित ठेवत नाही. तिने जर का काही एखादं वस्त्र घेतलं चांगलं तर तिला देखील ते चांगला कपडा घेते. एखादा अलंकार जर का तिने स्वतःसाठी केला तर तिच्यासाठी पण एखाद दुसरा अलंकार ती करतेच करते. म्हणजे कुठल्याच अर्थाने ती त्याला वंचित ठेवत नाही. तैसे अनुसरला पुरुष दास्य करी, तसं अनुसरला पुरुष म्हणजे ईश्वराचं म्हणितं ते करण करणारा जो साधक आहे, तो जेव्हा ईश्वराने सांगितलेलं सेवा दास्य तो करतो, म्हणितले करण तो करतो, परी कवणी हेतू न करी, कुठला हेतू त्याच्यामध्ये ठेवू नका. तुम्ही देवाने सांगितलं म्हणून करायचं आहे आणि आपुलकीने ते करायचं आहे, त्याच्यामध्ये फक्त आपुलकीचा भाव पाहिजे. कोणी तुम्हाला म्हटलं या बदल्यात तुम्हाला देवाने काय दिलं, हा धर्म तुम्ही स्वीकारला तर या बदल्यात देवाने तुम्हाला काय दिलं, तर आपण ते लगेच गणित करत बसायचं नाही. त्याचं आम्हाला देवाने भरपूर काय दिलेलं आहे, पेक्षाही भरपूर काय देणार आहेत. दिल्याचा हिशोब जर का देवाने देऊन सुद्धा आम्ही इथेच आहोत तर देवाने काहीच नाही दिलं आपल्याला. देव असं काही देणार आहेत आम्हाला की ज्याचा आम्ही हिशोब गणित वगैरे मूल्यमापन मोजमाप काहीच करता येत नाही. असं काहीतरी देव देणार आहेत हे लक्षात घ्यायचं. आणि या ठिकाणी परमेश्वर काहीतरी आपल्याला देणार आहेत म्हणून परमेश्वराची भक्ती अजिबात करायची नाही. स्वामी सांगतात बाई भक्त आणि मागे. भक्त जो आहे तो परमेश्वराची भक्ती करतो आणि त्याच्यात देवाला काही मागतो पण, तर ती भक्ती या पदामध्ये तो बसतच नाही. ते भक्ती या पदात बसत नाही. भक्ती म्हणजे परमेश्वराकडे काहीच न मागणे, फक्त परमेश्वर पाहिजे समोर बस आणि परमेश्वराचं सेवा भेटत राहणे बस. याच्या व्यतिरिक्त तो व्यक्ती परमेश्वराकडनं परमेश्वराचा आनंद देखील मागत नाही. आनंद भेटेल, मोक्ष भेटेल
म्हणूनही तो भक्ती करत नाही. त्याला देवाचं महत्व पटलं आणि तो देवाचं ते कार्य करत आहे, करत आहे, करत आहे. त्याच्या बदली देव मला हे देतील, ते देतील, हे भक्ताचं लक्षण नाही. हे व्यावहारिक व्यक्तीचं लक्षण आहे. याच्या बदल्यात मला हे मिळेल. तुम्ही द्रव्य घेऊन जातात दुकानामध्ये, त्यावेळी तुम्ही त्याचा व्यवहार असतो तुमचा, की एवढं द्रव्य दिले की त्याचं एवढं साहित्य मिळेल. ह्या झाला व्यवहार. आणि भक्ताने जर का असं ठेवलं की मी एवढं सेवा केली की मला आत्ता मोक्ष मिळेल, मग एवढ्या वेळाने मोक्ष मिळेल, हा झाला व्यवहार सगळा. या भक्ती या पदामध्ये व्यवहार हा प्रकार येतच नाही. आणि म्हणून अनुसरला पूर जेव्हा सेवा दास्य करी बरी कवणी हेतू न करी, कुठलाच हेतू देवाकडनं तिने ठेवला नाही. माझे करणीय म्हणून करी, हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून ते मला करायचंच आहे. मला ते कोणी सांगायची आवश्यकता नाही, कोणी त्याच्याविषयी शिक्षा पण किंवा काय वगैरे असं काही करायची आवश्यकता नाही. ते आपुलकीने आपण आलो पाहिजे, आपुलकीने उपस्थित राहिलो पाहिजे, आपुलकीने देवपूजा वंदन, आपुलकीने सेवा दास, जे जे काय आहे अध्ययन वगैरे, हे सगळं आपुलकीने करता आलं पाहिजे. आता खूप लोक असं सांगतात आमचा अभ्यासच होत नाही. तुम्ही अभ्यास करा, ते आम्ही भरपूर पाठ केला, आमचा अभ्यासच होत नाही. असं कसं काय होत नाही? म्हणजे तुम्ही करत असाल तर ते होणारच आहे. आणि ते कधी, जेव्हा आपुलकीने जेव्हा तुम्ही कुठली गोष्ट करता तर तुम्हाला ती सिद्ध साध्य होते, प्राप्त होते. आणि ती चांगली गोष्ट असो, सोपी गोष्ट असो, पण ती तुम्ही आपुलकीने करत नसाल तर ती तुम्हाला कधी साध्य होत नाही. आणि म्हणून इथे सांगतात की मग परमेश्वर तया ते काहीसे नाही वंचिती ना. मग परमेश्वर पण काय करतात, जर का तो अवंचकत्वे परमेश्वराची उपयोगी जात असेल तर परमेश्वर देखील कुठल्याही प्रकारे त्याला वंचित ठेवत नाही कशापासून. त्याला जे त्याच्या आवश्यक आहे, उपयुक्त आहे, ते त्याला देतात, म्हणजे देतातच. अशा प्रकारे आजच्या सत्रामध्ये आपण दासीचा दृष्टांत श्रवण केला आणि त्या संदर्भातली पैठण येथली भट उदका नयनी दासी दृष्टांत कथन ही लीळा देखील आजच्या सत्रामध्ये आपण श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत. जे काही प्रश्न असतील ते विचारा.